सुरुवातीला सर्वांना जय गजानन माऊली. ज्योतिजी किचन रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. चला तर मग आज आपण पाहूया शेगावची फेमस कचोरी. तुम्ही कधी गजानन महाराजांच्या दर्शनासाठी शेगावला गेलात ना, तर ही कचोरी खायला तुम्ही विसरू नका. अशी ही शेगावची फेमस कचोरी. चला तर मग आपण घरीच बनवूया. कचोरी तयार करण्यासाठी इथं मी सुरुवातीला 2 वाटी मैदा घेतला आणि त्याला व्यवस्थित चाळून घेतलं. नंतर त्या मैद्यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ टाकायचं. इथं 2 वाटी मैद्यासाठी 3 चमचे तेल टाकून मिक्स करून घ्यायचं. तेल मी इथं साधं वापरलेलं आहे. इथं कडकडीत तेलाचं मोहन घालायची काही गरज नाही आहे, फक्त साधं तेल वापरायचं आहे. तेल टाकल्यानंतर हा मैदा आता हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. कचोरी खुसखुशीत होण्यासाठी आपण इथं तेल वापरलेलं आहे. तेल हे मैद्याला सर्व बाजूंनी सारखं लागण्यासाठी हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. इथं तेलाचं प्रमाण योग्य असणं गरजेचं आहे. या मैद्याची अशी मूठ तयार होईल इथपर्यंत आपल्याला हे तेल या मैद्यामध्ये मिक्स करायचं आहे. तेल आणि मैदा व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून हा मैदा आपल्याला असा घट्ट भिजवून घ्यायचा आहे. चपाती करण्यासाठी आपण जशी कणिक मळतो त्याच्यापेक्षा हे थोडं घट्ट पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. नंतर झाकण ठेवून हे पीठ आपल्याला अर्धा तास मुरू द्यायचं आहे. तोपर्यंत आपण कचोरीचा मसाला तयार करू. यासाठी 2 चमचे धने, 1 चमचा सोप आणि 1 चमचा जिरं हे मिडियम गॅसवर मस्त असं खमंग भाजून घ्यायचं. इथं कचोरीसाठी हाच मसाला खूप महत्त्वाचा आहे. त्याच्यामुळे हा मसाला बनवताना विशेष लक्ष द्यायचं. म्हणजेच मसाल्यासाठी हे साहित्य व्यवस्थित भाजून घ्यायचं. त्यामुळे कचोरी ही चविष्ट होते. धने, सोप, जिरं भाजल्यानंतर एका डिशमध्ये काढून घ्यायचं आणि थंड होण्यासाठी ठेवायचं. थंड झाल्यानंतर हे साहित्य आपल्याला मिक्सरमधून असं जाडसर काढून घ्यायचं. म्हणजेच याची आपल्याला अशी जाडसर भरड काढायची. तुम्ही बघू शकता असं हे आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे. हे बघा. नंतर 4 ते 5 हिरव्या मिरच्या, 6 ते 7 लसूणच्या पाकळ्या, 1 इंच आल्याचा तुकडा आणि कोथिंबीर टाकून असं आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे. हे वाटण आपल्याला जास्त बारीक पण करायचं नाही, असं मीडियम आपल्याला काढून घ्यायचं आहे. नंतर कढईमध्ये तेल टाकायचं. तेल गरम झाल्यावर मोहरी टाकायची. मोहरी तडतडल्यानंतर जिरे टाकायचं. तसेच हिरवी मिरची, आलं, लसूण आणि कोथिंबीर याची पेस्ट टाकायची आणि त्याला चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचं. मग मिक्सरमधून काढलेला जाडसर मसाला टाकायचा. तो मसाला चांगला 1-2 मिनटं होऊ द्यायचा. मसाला झाल्यानंतर 1 चमचा हळद, चवीपुरतं मीठ आणि 1 चमचा लाल तिखट टाकायचं. लाल तिखट जर जास्त तिखट असेल तर थोडं कमी टाकायचं, अर्धा चमचा टाकायचा. कारण सुरुवातीला आपण हिरवी मिरचीची पेस्ट वापरली त्यामुळं. तसेच 1 चमचा साखर आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची. एकदा फिरवून घ्यायचं. मग 1.5 वाटी बेसन पीठ टाकायचं. बेसन या मसाल्यामध्ये चांगलं होऊ द्यायचं, म्हणजे या बेसनातील कच्चापणा निघून जाईल. याला चांगलं फिरवून घ्यायचं, कारण हा मसाला या बेसनामध्ये व्यवस्थित मिक्स होईल. मग याच्यामध्ये आपल्याला 1 लिंबाचा रस टाकायचा आणि थोडं पाणी शिंपडायचं आणि हा मसाला व्यवस्थित फिरवून घ्यायचा. मग झाकण ठेवून 1 वाफ काढून घ्यायची. असंच थोडं थोडं पाणी टाकून 2 ते 3 वाफा आपल्याला
काढून घ्यायच्यात. 7 ते 8 मिनटं हा मसाला चांगला भाजून घेतला आहे. हे बघा, आता हे आपलं कचोरीच्या आतमधील सारण तयार आहे. हे सारण मसाला असा ओलसर ठेवायचा आहे, जास्त कोरडा करायचा नाही, कारण आपल्याला त्याचे असे कचोरीमध्ये भरण्यासाठी छोटे छोटे गोळे तयार करायचे आहेत. मसाला जर कोरडा असेल तर त्याचे गोळे व्यवस्थित होणार नाहीत. सारण थंड झाल्यावर त्याचे असे लिंबाच्या आकाराचे छोटे गोळे तयार करून घ्यायचे. अर्धा तास झालेला आहे आणि आपलं कचोरीचं पीठसुद्धा छान मुरलेलं आहे. आता याला परत एकदा चांगलं मळून घ्यायचं आणि तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये याचे असे थोडे मोठे मोठे गोळे तयार करायचे. हे बघा, व्हिडिओमध्ये दाखवल्या त्याप्रमाणे असे गोळे तयार करायचे. नंतर याची अशी पारी तयार करायची आणि जे सारणाचे लिंबाच्या आकाराचे गोळे बनवले होते, सारणाचा गोळा या पारीमध्ये भरून व्यवस्थित बंद करून घ्यायचा आणि तुम्हाला हवी त्या साईजमध्ये छोटी मोठी अशी कचोरी लाटून घ्यायची. ही कचोरी लाटताना हलक्या हातानेच ही कचोरी लाटायची आणि लाटताना थोडी जाडसर ठेवायची. जास्त बारीक पण ही कचोरी आपल्याला लाटायची नाही. हे बघा, व्हिडिओमध्ये दाखवल्या त्याप्रमाणे ही आपल्याला अशी ठेवायची. अशाच प्रकारे 4 ते 5 कचोऱ्या लाटायच्या आणि तळून घ्यायच्या. कचोरी तळताना लो टू मिडियम फ्लेमला एक एक कचोरी टाकून आपल्याला गोल्डन कलर येईपर्यंत मस्त अशी तळून घ्यायची. हे बघा, तुम्ही बघू शकता किती मस्त असा गोल्डन कलर आलेला आहे आणि कचोरी पण आपली तळून झालेली आहे. अशाच प्रकारे सर्व कचोऱ्या तळून घ्यायच्या. हे बघा, तुम्ही बघू शकता शेगावची फेमस कचोरी गरमागरम खमंग खुसखुशीत कचोऱ्या ह्या तयार आहेत. ह्या कचोऱ्या तुम्ही तळलेल्या मिरच्यासोबत खाऊ शकता. जर तुम्हाला आवडत असेल तर या कचोरीसोबत तुम्ही पुदिन्याची चटणी किंवा मग चिंचेची चटणीसुद्धा खाऊ शकता. पण या कचोरीसोबत खायला तळलेली हिरवीच मिरची खूप छान लागते. ही कचोरी खुसखुशीत येण्यासाठी काही टिप्स सांगते. 1. मैद्यामध्ये तेल टाकताना त्याचं प्रमाण योग्य ठेवा. 2 वाटी मैद्यासाठी 3 चमचे तेल टाकायचं. हे तेल टाकताना नॉर्मलच तेल आपल्याला हवं आहे, गरम तेल टाकायचं नाही. 2. मैदा भिजवल्यानंतर अर्धा तास त्याला चांगलं मुरू द्यायचं. 3. कचोरी तळताना एकदम मिडियम फ्लेमवर ही कचोरी तळायची. मग अशाच प्रकारे खमंग खुसखुशीत अशा कचोऱ्या तयार होतील. चला तर मग, रेसिपी आवडली असेल तर एकदा नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.